रामदास तडसजी, हिंगणघाटचे लोकप्रिय आणि आज त्यांना मी नवीन पदवी देतोय कार्यसम्राट आमदार श्री समीर कुडावार, आपल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा चित्राताई रणनवरे, जिल्हाध्यक्ष राजेभाऊ बकाडे, जिल्हा परिषद सदस्य वसंतरावजी आंबटकर, माधवजी कोटस्थाने, आपले जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीणा, पोलीस अधीक्षक स्मिता पाटील, सरपंच वडनेर विनोद वानखेडे, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व प्रमुख पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम आमदार समीर कुडावार आणि जिल्हा प्रशासनाच्या संपूर्ण टीमचं मनपूर्वक अभिनंदन करतो की तुम्ही आज 36,000 लोकांना 3 शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचं समाधान करण्याचा कार्यक्रम केला। आणि मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये एक नवीन रेकॉर्ड हा तुम्ही तयार केला आहे। एकाच मतदारसंघामध्ये 37,000 लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे फायदे त्या ठिकाणी मिळवून द्यायचे, म्हणजे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे समीर भाऊ, माझ्या मतदारसंघात मी समाधान शिबिर घेतलं तर मी 10,000 लोकांना फायदा देऊ शकलो आणि तुम्ही 36,000 लोकांना फायदा दिला। त्यामुळे जाता जाता तुम्ही नेमकं काय केलं हे मी देखील समजून जाणार आहे आणि इतरही आमदारांना ज्या ठिकाणी अशा प्रकारचं शिबिर त्यांनी घेतलं पाहिजे असा प्रयत्न आपण करणार आहे। आपलं सरकार आल्यानंतर आपण हा निर्णय केला की जनतेचं सरकार आहे, जनतेने निवडून दिलेलं सरकार आहे आणि जी मायबाप जनता आपल्याला निवडून देते तीच सरकारच्या दरबारी चक्रा मारत खितपत पडते, चप्पल घासून जाते पण काम होत नाही, कोणी धड वागत नाही आणि अक्षरशः चक्रा मारून मारून वैताग होतो। अशा प्रकारची अवस्था त्या मायबाप जनतेची वर्षानुवर्ष झालेली आपण बघितली आणि म्हणून आपण ठरवलं की आपलं सरकार आहे, हे जनतेचं सरकार आहे आणि म्हणून सरकारनं जनतेपर्यंत गेलं पाहिजे, जनतेनं सरकारपर्यंत नाही तर सगळं प्रशासन हे जनताभिमुख आणि लोकाभिमुख आम्ही करू। आणि मग आपण या समाधान शिबिरांच्या संदर्भात या ठिकाणी निर्णय घेतला आणि अशा प्रकारची समाधान शिबिरं सुरू केली। मला साधारणपणे 3 महिन्यापूर्वी एका कार्यक्रमात समीर भाऊ असं म्हणाले की मी हा निर्णय केलाय की महाराष्ट्रात सगळ्यात चांगलं समाधान शिबिर मी घेऊन दाखवीन आणि जर मी चांगलं घेतलं तर तुम्हाला त्याच्याकरता जे काही आम्ही सर्टिफिकेट वगैरे वाटू त्याकरता यावं लागेल। ते मला त्यावेळेस असं म्हणाले होते की कमीत कमी 25,000 लोकांचं समाधान मी या ठिकाणी या शिबिराच्या निमित्ताने करीन। मी त्यांना सांगितलं 25 नाही, तुम्ही 20,000 लोकांचं केलं तरी देखील प्रमाणपत्राच्या वाटपाला मी येईल, पण त्यांनी तर रेकॉर्ड केला आणि 36,000 लोकांना या ठिकाणी आज वेगवेगळ्या प्रकारचे फायदे आपण देतो। जातीचे प्रमाणपत्र थेट आमच्या मुलांना शाळेमध्ये मिळतात, 2चा 1, ज्याच्याकरता इतक्या चक्रा शेतकऱ्याला माराव्या लागतात। 7,000 शेतकऱ्यांना आज आपण भोगवटदार 2 मधनं भोगवटदार 1 मध्ये आणतो। कुळाचे विषय असतील, वेगवेगळ्या प्रकारचे सर्टिफिकेट असतील, शासनाच्या योजना असतील, संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, चष्मे वाटप योजना असेल, 18 प्रकारच्या योजना या 36,000 लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे या ठिकाणी आपण केलं आहे। आणि म्हणून जिल्हा प्रशासनाचं देखील मी या ठिकाणी अभिनंदन करतो। जिल्हाधिकारी आणि त्यांच्या अधीनस्थ जे सगळे लोक आहेत, मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, इकडे आपले व्हिडिओ वगैरे सगळे आपले तहसीलदार, या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो की अतिशय उत्तम काम या ठिकाणी आपण सगळ्यांनी करून दाखवलं आणि ही लोकाभिमुखता तुम्ही या ठिकाणी प्रशासनामध्ये आणली। हे जनतेचं प्रशासन आहे हे दाखवण्याचं काम या निमित्ताने तुम्ही केलं आहे। बंधू भगिनींनो, खरं म्हणजे आपलं सरकार आल्यानंतर अनेक क्रांतिकारी योजना आपण हातामध्ये घेतल्या।
सगळ्यात महत्त्वाचं काम आपण हातामध्ये घेतलं. शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे, महाराष्ट्र दुष्काळमुक्त झाला पाहिजे, शेतकऱ्याला सिंचनाची व्यवस्था झाली पाहिजे. याकरता जलयुक्त शिवारचं काम आपण हातामध्ये घेतलं आणि एका वर्षामध्ये आपण 24 टीएमसी पाणी अडवलं. 6 लाख हेक्टर जमिनीला शाश्वत सिंचन मिळेल एवढं पाणी हे एका वर्षात आपण अडवलं. आणि ज्यांना जलपुरुष म्हटलं जातं त्या राजेंद्र सिंग राणांनी स्टॉकहोमला जागतिक पाणी परिषदेत सांगितलं की महाराष्ट्राने दुष्काळ मुक्तीचा जो मार्ग अवलंबलाय तो संपूर्ण भारताकरता पथदर्शी आहे आणि त्याच मार्गाने दुष्काळ मुक्ती होऊ शकते आणि शेतकऱ्यापर्यंत समृद्धी पोहोचू शकते. आता आपण त्याचा विस्तार वाढवतो आणि आता आपण नवीन योजना आणली आहे, मागेल त्याला शेततळ. कारण शेततळ जर आपण दिलं तर 5 दिवस 10 दिवस 15 दिवस जरी पाऊस पडला तरी देखील शेतकऱ्याला शाश्वत सिंचन घेता येतं, त्याला रबीचं पीक घेता येतं, त्याला 2-3 पिकं घेता येतात, त्याला बागायती शेतीकडे जाता येतं. आणि मग हे जे काही निसर्गाचं चक्र आहे की एक दिवस पाऊस पडतो, आपण जून मध्ये जुलै मध्ये पाऊस पडला की पेरणी करतो आणि त्यानंतर पाऊस गायब होऊन जातो आणि मग दुबार पेरणीची वेळ आपल्यावर येते. ही वेळ येऊ नये म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी शेततळं मिळालं पाहिजे अशा प्रकारची योजना ही आपण हातामध्ये घेतली आहे. मी आपल्याला सांगितलं पाहिजे, मध्य प्रदेशच्या सरकारनं भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी त्या ठिकाणी शेततळ्यांची योजना केली. 3 लाख शेततळी त्यांनी तयार केली. त्या 3 लाख शेततळ्यांच्या माध्यमातून मध्य प्रदेशचा कृषी विकासाचा दर हा 24% पोहोचला. महाराष्ट्राचा 0% देखील खाली आहे, 24% पोहोचला. आणि देशामध्ये सर्वाधिक उत्पन्न आणि उत्पादन जर कोणाला झालं तर ते मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांना झालं. आपण या ठिकाणी तोच पॅटर्न हातामध्ये घेतलाय आणि त्यांनी 3 लाख शेततळी केली. आपण 5 लाख शेतकऱ्यांचं नियोजन या ठिकाणी केलंय. सगळ्या शेतकऱ्यांना शेततळ मिळालं पाहिजे, शेतकऱ्यांना विहिरी मिळाल्या पाहिजे, शेतकऱ्यांना विजेचा पंप मिळाला पाहिजे. 5-5 वर्षापासून शेतकऱ्यांनी पैसे भरले तरी त्याला विजेचा पंप मिळत नव्हता. आपल्या सरकारनं पहिल्याच वर्षी 1000 कोटी रुपये शेतीच्या पंपाकरता दिले. आणि मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे, आता आपण 5 वर्षाचा बॅकलॉग संपत आणलाय आणि आता मार्च 2016 पर्यंत, मार्च 2015 पर्यंत ज्यांनी पैसे भरले त्या सगळ्यांना आपण विजेचा पंप देऊ आणि जुलै 2016 पर्यंत, मार्च 2016 पर्यंतच सगळं पेंडिंग आपण संपवू आणि मग जो शेतकरी मागेल त्याला कृषी पंप मिळेल. ज्या सरकारने 5-5 वर्ष या ठिकाणी शेतकऱ्यांना कृषी पंपापासून दूर ठेवलं ते सरकार गेल्यानंतर नवीन सरकार एका वर्षामध्ये एवढे पंप देऊ शकतं. आणि जर आकड्यात सांगायचं झालं तर पहिल्याच वर्षी 1 लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना या ठिकाणी कृषी पंप आपल्या सरकारनं दिला. 5 वर्षात जुनं सरकार एवढ्या शेतकऱ्यांना पंप देऊ शकायचं नाही, तेवढं आपण एका वर्षामध्ये दिलं. आपल्या शेतकऱ्यांना काय हवं? जर आपण पाणी दिलं, सिंचन दिलं, जर आपण त्यांना कृषी पंप दिला तर आपला शेतकरी हा आपल्या शेतीमध्ये सोनं पिकवतो. पण एवढंच करून आपण थांबलो नाही तर आपल्या शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे. म्हणून या ठिकाणी कृषी पूरक उद्योगाला चालना मिळाली पाहिजे. याकरता आपण नवीन नीती केली. टेक्सटाईल पार्क आपण तयार केले. अमरावतीच्या पहिल्या टेक्सटाईल पार्क मध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आली. 20-25 हजार लोकांना रोजगार मिळतोय आणि शेतकऱ्याच्या कापसाला त्या ठिकाणी भाव मिळतोय. समीर भाऊ, आपण काळजी करू नका. खरं म्हणजे आपण खरं आहे आपलं म्हणणं, आपला भाग हा देखील मोठा कापूस पिकवणारा भाग आहे, त्याची बाजारपेठ आहे. आपण यवतमाळ जिल्हा आणि वर्धा जिल्हा असं मिळून आपण योग्य जागा निवडू आणि त्या ठिकाणी एक आपण टेक्सटाईल पार्क तयार करू की ज्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्याला देखील त्या ठिकाणी यवतमाळ आणि वर्धा जिल्हा असा जो आपला एक समन्वय आपल्याला घडवता येईल आणि त्या माध्यमातून आपल्याला दोन्ही जिल्ह्याचा मिळून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगारही निर्मित करता येईल आणि आपल्या शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव देता येईल. आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात आता आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांवर
त्या ठिकाणी व्हॅल्यू ऍडिशन व्हावं असा प्रयत्न सुरू केला. आपण कोक सोबत करार केला, कोका कोला सोबत, आणि आपल्या विदर्भात होणारा सगळा संत्रा हा ते विकत घेणार आहे आणि त्याचा ज्यूस काढून तो ज्यूस विकणार आहे, ज्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांना शाश्वत अशा प्रकारचा विकास मिळणार आहे, त्यांना भाव मिळणार आहे. आता नुकताच आपले जे रामदेव बाबा आहेत त्या रामदेव बाबांची माझी आणि नितीनजींची चर्चा झाली आणि त्यांनी आपल्या विदर्भामध्ये 1500 कोटी रुपये गुंतवण्याचा निर्णय केला आहे. आणि रामदेव बाबांनी सांगितलंय विदर्भामध्ये जो शेतमाल येतो त्या सगळ्या शेतमालाला आम्ही आमचा भाव घोषित करू आणि आमच्या भावाने आम्ही तो सगळा शेतमाल या ठिकाणी विकत घेऊ, त्याच्यावर प्रक्रिया करू. रामदेव बाबांनी सांगितलं हरिद्वार मध्ये मी 5000 कोटी रुपयाचा बिझनेस करतो, पण ते असं म्हणाले की विदर्भामध्ये 15000 कोटी रुपयाचा बिझनेस या ठिकाणी मी उभा करणार आहे. आणि मग शेतकरी जे काही पिकवेल त्याला जर बाजारपेठ मिळाली तर त्या माध्यमातून शेतकऱ्याला त्या ठिकाणी उचित भाव मिळतील, उचित दाम मिळेल. आणि आज जो शेतकरी दलालाच्या हातामध्ये आहे, शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळत नाही, जो आपला उपभोक्ता असतो तो जर 100 रुपये देतो तर त्यातले 30 रुपये शेतकऱ्याला जातात आणि 70 रुपये मधली व्यवस्था खाते. या 70 रुपयापैकी अर्धे जरी पैसे शेतकऱ्याला मिळाले तरी आमचा शेतकरी समृद्ध होऊ शकेल. आणि म्हणून हीच योजना आता आपण या ठिकाणी आणली आणि मोठ्या प्रमाणात मेक इन इंडियाच्या माध्यमातून कृषी पूरक उद्योगाकरता, कृषी मूल्य साखळी करता गुंतवणूक आपण या ठिकाणी आणली आणि त्या गुंतवणुकीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या शेतमालाला उचित दाम मिळाला पाहिजे असा प्रयत्न आपण सुरू केला आहे. आपण या ठिकाणी आजनसराच्या संदर्भात विषय मांडला. ही गोष्ट खरी आहे. खरं म्हणजे कसं सरकारचं काम चालायचं. 2000 साली आजनसरा आम्ही करू असं सरकारने सांगितलं, पण 5 वर्ष त्याच्या संदर्भातलं प्रशासकीय मान्यता दिली नाही. मग 2005 साली प्रशासकीय मान्यता दिली तर ती 95च्या दरावर दिली, त्यामुळे त्याच्यावर काम करणं शक्य नव्हतं. मग वन जमिनीचे विषय होते. करता करता आज 2016 साल आलं, पण वन जमिनीचे पैसे देखील आपण त्या ठिकाणी भरू शकलेलो नाही. मी आपल्याला एक विश्वास देतो, आपण शेतकऱ्यांना तयार करा. काही लोकांच्या जमिनी जातील, पण आपल्याला माहिती आहे आपल्या सरकारनं क्रांतिकारी निर्णय घेतला. पूर्वी शेतकऱ्याची जमीन ठरण्याकरता कवडी मोल भावानं विकत घेतली जायची. आपण सांगितलं ज्याची जमीन जाते त्याची आई जाते, त्यामुळे त्याला जर कवडी मोल भाव द्याल तर त्या शेतकऱ्यांनी पाहायचं कोणाच्या तोंडाकडे. आणि म्हणून आपल्या सरकारनं देशात क्रांतिकारी निर्णय केला आणि जमिनीचा जो भाव असेल त्याच्या 5 पट पैसे हे आपण शेतकऱ्याला या ठिकाणी देतो. आणि महाराष्ट्र एकमेव असं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये 5 पट पैसे देण्याचा निर्णय आपण केला. आज तर समीर भाऊ स्थिती अशी आहे, शेतकरी आमच्याकडे येतात आणि म्हणतात आमची जमीन प्रकल्पात घेऊन टाका, कारण आमच्या जमिनीला एवढा भाव मिळू शकत नाही. आणि म्हणून आपण शेतकऱ्यांना तयार करा. एनपीव्हीचे जे जवळजवळ 350 कोटी रुपये भरायचे आहेत ते आम्ही तातडीनं भरू. आणि आपण सगळे शेतकरी तयार केले तर मी आपल्याला विश्वास देतो, मी स्वतः सुधीर भाऊ आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, ते आपले वित्तमंत्री देखील आहेत, मी त्यांना तातडीनं सांगेन. आणि या वर्षी जे आपलं नवीन बजेट आहे 2016-17चं आता मार्च मध्ये बजेट येईल, या बजेटमध्ये आजनसऱ्याकरता आम्ही तरतूद त्या ठिकाणी निश्चितपणे करू, हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो. पांधन रस्त्याच्या संदर्भातला विषय आपण मांडला आणि गोष्ट खरी आहे की पांधन रस्त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत विकास पोहोचतो. आणि आपण तर मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली. ती करण्याचं कारण काय आहे? केवळ मोठे मोठे रस्ते बनवून आपलं काम होणार नाही. प्रत्येक गावाला जर उत्तम रस्ता गेला तर त्या रस्त्याच्या माध्यमातून त्या गावापर्यंत विकास पोहोचतो, शिक्षण पोहोचतं, आरोग्य पोहोचतं, सुखसोयी पोहोचतात आणि त्या गावातलं अन्नधान्य, भाजी, फळं जे काही निर्मिती होते त्याला शहराची एक बाजारपेठ मिळते. त्यामुळे रस्ता हा केवळ गाडी जाण्यापुरतं मर्यादित नसतो, तर गावामध्ये तो समृद्धी नेत असतो. आणि म्हणूनच या देशात पहिल्यांदा आपण या महाराष्ट्रामध्ये या गावाचा विचार करून मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणली. पण आपलं मत असं आहे की आपण पांधन रस्ते देखील केले पाहिजे. शासनाला याची जाणीव आहे आणि म्हणूनच आपण आता एक नवीन योजना घोषित करतोय की
पालकमंत्री पांधन विकास योजना, पांधन रस्ते विकास योजना आणि याचा एक पायलट हा आपण अमरावतीत सुरू केला. मला अमरावतीचे पालकमंत्री आणि अमरावतीचे जिल्हाधिकारी या दोघांचे अभिनंदन करायचं आहे. त्यांनी लोकसहभागातनं माती काम करायचं आणि पुढचं सगळं काम हे आपल्या इतिहास मधनं करायचं असा एक अतिशय उत्तम पॅटर्न आणला. कारण जोपर्यंत लोकसहभाग राहत नाही तोपर्यंत रस्त्याची किंमत लोकांना कळत नाही. लोकसहभागामध्ये पैशाचा विषय नसतो, लोकांची भावना त्या रस्त्याशी जुडली पाहिजे. आणि म्हणून आपण ही पांधन रस्ते विकास योजना जी अमरावतीत सुरू केली, पहिल्याच टप्प्यामध्ये 450 रस्ते हे पांधन विकास योजनेतनं त्या ठिकाणी तयार झाले. आता 400 रस्त्यांचं काम अजून सुरू आहे केवळ 3 महिन्यामध्ये. आणि आपल्याला सांगतो एका वर्षामध्ये 3500 रस्ते हे अमरावतीमध्ये पांधन रस्त्यांचं काम पूर्ण होईल आणि प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये पांधन रस्त्याचं जाळं हे त्या ठिकाणी तयार होईल. आणि म्हणून आता हाच पॅटर्न राज्य सरकारने स्वीकारलाय आणि त्या माध्यमातून आपण सगळ्याच जिल्ह्यांकरता पालकमंत्री पांधन रस्ते विकास योजना आणतो. मी आपल्याला विनंती करतो या योजनेच्या अंतर्गत जेवढे रस्ते आपल्याला करायचे आहेत तेवढे रस्ते करून टाका. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत हा पांधन रस्ता पोहोचलाच पाहिजे. हा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे. आपण एक पट्ट्याच्या संदर्भातला विषय या ठिकाणी मांडला. मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपलं सरकार आल्यानंतर आपण पहिल्यांदा क्रांतिकारी निर्णय घेतला की या वेगवेगळ्या योजनांमध्ये अनेक लाभार्थी याकरता लाभ मिळवू शकत नाही की त्यांना त्या ठिकाणी जमिनीचा प्लॉट, जमिनीचा पट्टा हा उपलब्ध होत नाही. आणि म्हणून आपण दीनदयालजींच्या नावानं योजना तयार केली आणि अशा लाभधारकाला ज्याच्याकडे लाभार्थी म्हणून निवड झाली पण जमीन नाही त्याला 50,000 रुपये जमीन घेण्याकरता आपल्या सरकारनं देण्याचा निर्णय केला. पण आपण आता त्याच्याही पलीकडे जाऊन अधिक मोठी सवलत मागतात. पण आपण शेवटी जनतेकरता आलेलो आणि जनतेला दिलं पाहिजे, जनतेला घर मिळालं पाहिजे. आपल्या तर माननीय पंतप्रधान मोदीजींनी सांगितलं 2022 सालापर्यंत एकही भारतीय घराविना राहणार नाही आणि त्याकरता अतिशय मोठी योजना ही त्यांनी तयार केली. सर्वांकरता घरे आणि त्यातनं मोठा निधी हा राज्यांना देणं त्यांनी सुरू केलं. पण पट्टाच नसेल तर घर बांधणार कुठे? आणि म्हणून आपण जी मागणी केली आहे, आपल्याला माझा स्वभाव माहिती आहे, मी तपासल्याशिवाय घोषणा करत नाही. पण सुकृत दर्शनी आपल्या मागणीत मला दम वाटतो, त्यामुळे मी जरूर हे तपासून पाहिल आणि आपण सांगितल्याप्रमाणे करणं शक्य असेल तर निश्चित महिन्याभराच्या आत तो निर्णय देखील आपण घेऊ आणि प्रत्येकाला पट्टा त्या ठिकाणी मिळाला पाहिजे हा प्रयत्न आपण करू. एक गोष्ट मला अजून सांगितली पाहिजे, पुढच्या आपल्या समाधान शिबिरामध्ये जरा लाभार्थ्यांची संख्या कमी होणार आहे. याचं कारण राज्य सरकारने एक चांगला निर्णय घेतला. आता हे जे 2चं 1 करावं लागतं याच्या पाठीमागे तुम्हालाही कागद काळे करावे लागतात, त्यांनाही चक्रा माराव्या लागतात. परवाच आपल्या कॅबिनेटने निर्णय केला आणि आपण कायद्यामध्येच बदल करतोय आणि कायद्याच्या द्वारे सगळ्या शेतकऱ्यांचं 2चं 1 आपण त्या ठिकाणी करतोय आणि या अधिवेशनामध्ये तो कायदा आपण आणतोय. म्हणजे मग शेतकऱ्यांना चक्रा मारायची आवश्यकता नाही. कायद्यानेच ज्यांना भोगवटदार 2चा दर्जा दिलाय ते सगळे भोगवटदार 1 मध्ये येतील. त्यांना केवळ एक कागद त्या ठिकाणी ऑब्टेन करून घ्यावा लागेल, कारण नोंद चेंज करावी लागेल. जुनी नोंद ही 2ची असेल तेवढी 1ची करावी लागेल. कुठली प्रोसेस त्याला काही करण्याची आवश्यकता पडणार नाही. त्यामुळे आता 7,000 लाभार्थी तुम्हाला जे मिळाले आहेत ते पुढच्या वेळेस तुम्हाला मिळणार नाही. पण त्यात आनंदाची गोष्ट अशी आहे की ते याकरता मिळणार नाही की आपण त्यांचं जीवन अधिक सुकर करणार आहोत आणि अतिशय सोप्या पद्धतीनं कायद्यानं या ठिकाणी त्यांना हा लाभ आपण या निमित्ताने देणार आहोत. मी आपल्याला जिल्हा बँकेच्या संदर्भात आपण विषय मांडलाय आणि मला सांगितलं पाहिजे गेले 1 वर्ष ही जिल्हा बँक सुरू झाली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न आहे. आम्ही पहिल्यांदा आरबीआयने सांगितलं 80 कोटी द्या, आम्ही 80 कोटी रुपये दिले. त्यानंतर आरबीआयने सांगितलं हायकोर्टाची परमिशन आणा, आम्ही हायकोर्टाची परमिशन आणली. पुन्हा सांगितलं सीआरएआर ला पैसे कमी पडतात, अजून पैसे द्या, अजून पैसे दिले. आता मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की जवळजवळ सगळ्या गोष्टी आपण पूर्ण केल्या आहेत आणि 130 कोटी रुपये
हे आपण वर्धा जिल्हा बँकेकरता या ठिकाणी दिलेले आहेत आणि मला विश्वास आहे की येत्या दीड महिन्याच्या कालावधीत या वर्धा जिल्हा बँकेला लायसन्स मिळेल आणि ही बंद पडलेली बँक जी काही खासदारांनी खाऊन टाकली आणि शेतकऱ्याला या ठिकाणी नागवलं, ही बँक शासन पुन्हा सुरू करेल. आणि आमची आपल्याला विनंती एवढीच आहे की अशा लोकांच्या हातामध्ये बँक राहिली पाहिजे जे खरे शेतकऱ्यांचे कैवारी आहेत. जर बँक खाणाऱ्याच्या हातात पुन्हा बँक गेली तर आमचा शेतकरी नागवला जाईल आणि म्हणून त्याही दृष्टीने आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. आपण मागणी केली आहे की बँक स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये विलीन करावी. आमचाही तो प्रयत्न आहे, पण स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेला स्वायत्तता आहे. त्यांचं मत असं आहे की बँक जर काही दिवस नीट चालली तर आम्ही याचा विचार करू शकतो आणि म्हणून आपण आधी बँक सुरू करू. सुरू केल्यानंतर नीट ती चालवू आणि एकदा जर ती नीट चालली तर मग स्टेट कोऑपरेटिव्ह बँकही त्याचं विलिनीकरण करून घेईल आणि निश्चितपणे आपल्या शेतकऱ्याला आज गेले 2 वर्ष जो त्रास सहन करावा लागतोय त्या त्रासातून निश्चितपणे मुक्ती मिळेल. मी या निमित्ताने आपले माननीय गडकरी साहेबांनी या ठिकाणी वर्धा जिल्ह्यामध्ये ड्रायपोर्टची घोषणा केली, पण त्या संदर्भात जमिनीची काही अडचण चाललेली आहे. मी आताच जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलंय की तातडीनं त्याचा मागोवा घ्या, फाईल कुठे अडकली आहे मला सांगा आणि आपण असा प्रयत्न करू 1 महिन्याच्या आत या ठिकाणी ड्रायपोर्टची जमीन जी आहे त्याच्या संदर्भात सगळे निकाल निघाले पाहिजेत. आमच्या शेतकऱ्यांनाही पैसे मिळाले पाहिजेत आणि या वर्धेमध्ये ड्रायपोर्ट सुरू झाला पाहिजे. कारण ड्रायपोर्ट सुरू झाला तर उद्योग मोठ्या प्रमाणात येतील आणि त्यातनं मोठा रोजगार या वर्धा जिल्ह्याला त्या माध्यमातून मिळेल आणि म्हणून 1 महिन्यामध्ये हे काम देखील आपल्याला करायचं आहे. त्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. खरं म्हणजे बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, मी सगळ्या गोष्टी या ठिकाणी बोलणार नाही, पण एकच गोष्ट सांगतो, हे नवीन सरकार जे आलंय हे जनतेचं सरकार आहे, हे सामान्यांचं सरकार आहे. खूप अडचणी आमच्या समोर आहेत. 40,000 गावांपैकी 25,000 गावांमध्ये लगातार 3-3 वर्ष दुष्काळ पडतोय. त्या दुष्काळामध्ये 18,000 कोटी रुपये हे शेतकऱ्याला मदतीपोटी आम्ही देतो. पण हे सगळं करत असताना मला विश्वास आहे की आमची कार्यपद्धती प्रामाणिक आहे, आमची या ठिकाणी निष्ठा प्रामाणिक आहे आणि आम्ही इमानदारीने काम करतोय आणि जे प्रामाणिकपणे काम करतात त्यांना निसर्गही साथ देतो, त्यांना ईश्वरही साथ देतो. ही साथ आम्हाला मिळेल आणि निश्चितपणे या विदर्भातल्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आम्ही काही ना काही परिवर्तन करून दाखवू हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. पुन्हा एकदा समीर भाऊंचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद. धन्यवाद साहेब. मुख्यमंत्री महोदयांना मी 2 मिनिटं वेळ मागतो. जिल्हाधिकारी